ओम नमः शिवाय. सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील वारुगडच्या हद्दीत असलेल्या खंडेवाडी या ठिकाणी आलेलो आहोत. आपल्याला दृश्य पाहावयास मिळत आहे ते सर्व खंडेवाडीकर ग्रामस्थ आहेत. खरं तर या ठिकाणी येण्याचं एकच कारण आहे की महाशिवरात्रीनिमित्त शिवलीला अमृत पारायण सोहळा सुरू केलेला आहे. खरं तर आपल्याला पारायण सोहळा अखंड हरिनाम सप्ताह असा हा संयुक्त कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. खरं तर जागृतीश्वर हे मंदिर आहे. या मंदिराला खूप मोठा इतिहास आहे. काय इतिहास आहे तसंच जे पारायण सोहळा सुरू केलेला आहे शिवलीला अमृत पारायण सोहळा आणि अखंड हरिनाम सप्ताह या संदर्भात विविध माहिती देण्यासाठी आज आपल्या मानदेश भूषण सोबत आहेत ते खंडेवाडीकर ग्रामस्थ आणि वारकरी आहेत. नमस्कार दादा. नमस्कार. दादा, पहिल्यांदा तुमचं नाव सांगा. माझं नाव अंकुश मोहिते. वारगोड पंचक्रोश मध्ये माझं गाव आहे परतवडी. आणि परतवडी हे गाव आहे. म्हणजे हे वारुगडच्या हद्दीमध्येच मोडतं. बरं, आज खंडेवाडी जे आहे ते वारुगड आणि खंडेवाडी कसा गावाची माहिती आहे? वारुगड खांडेवाडी वारुगड मध्ये एक 12 वाड्या आहेत. कुठल्या कुठल्या वाड्या आहेत? त्याच्यामध्ये एक खांडेवाडी प्रथमतः, उगळेवाडी, गरडाची वाडी, घोडेवाडी, गायदारा, मठवस्ती येते, पुन्हा जाधववाडी आणि गड अशा वाड्या आहेत. त्याला 12 वाड्या असा संबोधलं जातं. आणि असे एकत्र वारुगड झाले. खंडेवाडीचं अजून काय वेगळं आहे? कुठले धार्मिक कार्यक्रम? खांडेवाडीमध्ये धार्मिक स्थळ म्हणलं तर गेली 32 वर्षापासून या ठिकाणी जागृतेश्वर मंदिर म्हणजे आपण जिथे उभा आहोत ते जागृतेश्वर मंदिर जागृत देवस्थान म्हणून ओळखलं जात आहे. आणि मोठा महादेव शंभू महादेवाचं एक स्थान या ठिकाणी म्हणून ओळखलं जाते. या ठिकाणी मनोभावे भाविक लोक येतात. प्रत्येक वर्षी या ठिकाणी हा अखंड हरिनाम सप्ताह चालवला जातोय. अखंड हरिनाम सप्ताह म्हणजे 4 दिवसाचा हा आमचा अखंड हरिनाम सप्ताह असतोय आणि 4थ्या दिवशी काला असतोय. 5व्या दिवशी काला असतोय. धन्यवाद. रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण महाराज, खरं तर आता आपल्या मंदिरामध्ये जागृतेश्वर मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये शिवलीला अमृत स्वरूप पारायण सुरू केलेलं आहे. पारायण आणि अखंड हरिनाम सप्ताह सुरू असा संयुक्त कार्यक्रम आहे. प्रवचन कीर्तन आहे. तर जी तुम्ही आता किती वर्ष झाली या पारायण सोहळ्याला आणि काय काय कार्यक्रम आहेत? हा कार्यक्रम चालू होण्याला 32 वर्ष झाली. बरं, त्यावेळी काय संकल्पना होती? संकट असं होतं, संकल्पना काय नव्हतं. बरं. हा, पूर्वी इथं काय नव्हतं. ह्या माळावर आपण उभं राहिलो. इथं काय मंदिर नव्हतं, पिंड नव्हते, काय सुद्धा नव्हतं. बरं, खेळा होता. बरं. हा, नंदी होता. बरं. त्या नंदीला येऊन माणसं आपली वाह्याची सकाळ शिवरात्री दिवशी याची वाह्याची आपलं निवड आवाजी निघून गेली. बरं. काही कालांतराने त्याचा उत्सव आला. बरं. हा, ते अभानंद महाराज मंडळेश्वर यांनी तिथं येऊन ह्याला उकरायला लावलं. उकरल्यानंतर ती पिंडी त्यांच्या निघाले 5. बरं. मग ती 4 पिंडी काढून टाकल्या आणि 5वी पिंड आता राहिली. बरं. 4 कुठे खाली इथंच आहेत का? नाही, जुळून गेली. म्हणजे नदीत विसर्जित केलं आणि एक हित आहे. एक आता राहिली. म्हणजे ह्या ठिकाणी आपण ज्या आम्ही काही इथं आणलेलं नाही. बोललो नाही, आम्ही काही इथं आणलेलं नाही. हिथं म्हणजे हिथं जे आता आपली माळा म्हणजे उजाड माळा रानावर 5 पिंडी होत्या पूर्वी आणि 4 विसर्जित केल्याने 1 पिंड आहे. नंदी सुद्धा पहिलंच आहे. बरं. म्हणजे हे मूळ म्हणजे ज्याला काय म्हणतो आपण ते महाशिवरात्रीचा जो स्वयंभू आहे. स्वयंभू हा माझा विटेवर उभा लावण्याचा गाभा शोभेत असेल. हा पहिलं स्वयंभू देवस्थान आहे. बरं. इथं कोणी घडवला नाही, आणला नाही, काय नाही, काय नाही. फक्त आमच्याच गावातल्या माणसांनी त्याची भक्ती केली, म्हणजे आमच्या भावनी केली म्हणून अख्ख्या जगाला सगळ्याला माहिती आहे. आणि त्याच्या स्वरूपांतर आज अखंड हरिनाम सप्त्यात झालं. या सप्त्याला आता 13 वर्ष चालू आहे. 13 वर्ष लागली. आता संयुक्त तुम्ही करताय आता शिवलीला आणि अखंड हरिनाम सप्ताह करतोय. आणि त्याच्यात कीर्तन प्रवचन अखंड हरिनाम सप्ताह, जागर, कीर्तन, हरिपाठ, काकडा सगळं करतोय आम्ही. असं संयुक्त सुरू करण्यामागे काय विचार होता? विचार म्हणजे काय, आम्हाला महाराजांनी आपलं सांगितलं बाबा इथं 1 सप्ताह तुम्ही चालू करा 3 दिवसाचा. त्यानंतर आम्ही 3 दिवसाचा चालू केला. मन्ना महाराज नांदेडचे वावरेला काही दिवस वावरेला काय होते आणि ते घेत बी होते. तिकडे कुठं म्हणजे माहित नव्हतं. मानदेश भूषण परिवाराचाही संपर्क आहे. पण 3 दिवसाचा सप्ताह चालू केला.
3 दिवसाचा सप्ताह झाल्यानंतर आम्ही पुन्हा 2 दिवस आणि वाढवले. असा 5 दिवसाचा सप्ताह केला. त्यातला पहिला दिवस परतवडीकरांना ग्रामस्थांना दिली. बरं. ही परतवडी ग्रामस्थांनी सगळं जेवण खाणं कीर्तनकार सगळं त्यांना बरं. असा पहिला दिवस त्याने सौजन्य दिलं. दुसऱ्या दिवसापासून आपण सगळं ग्रामस्थ मंडळ वारुगड करतोय. हा. खांडेवाडी करत नाही. सगळं वारुगड करतोय. बरं. ही सगळ्या वारुगडचा सप्ताह आहे. हा. खांडेवाडीचा सप्ताह नाही. सहभाग सगळ्यांचा आहे. सहभाग सगळ्यांचा वारुगडचा सहभाग आहे. बरं. त्याप्रमाणे आम्ही हा सगळ्या वारुगडला बसवून विचार करून हा सप्ताह चालू केलेला आहे. बरं. सगळे त्याप्रमाणे त्यांनी सगळ्यांनी होकार दिला. महादेवाच्या मनात काय शंभू महादेवाचे आला असेल त्यांनी ते होकार करून ते काम त्यांनी करून घेतले. आणि तेच काम आम्ही आता पुढे चालवतोय. त्याप्रमाणे अखंड हरिनाम सप्त्यामध्ये पारायण चालतंय, शिवलेला अमृत पठण चालतंय, काकडा चालतोय, हरिपाठ चालतंय आणि कीर्तनाची सेवा चालते 5 दिवस. 5 दिवस कुठेच कीर्तन आणि 5 दिवस आज पहिल्या दिवसाचे कीर्तन सुनील महाराज यादव मिरडे आणि पहिल्या दिवसाचे प्रवचनकार पंडित महाराज जाधव वारुगड यांचं पहिल्या दिवसाचं आहे. त्याचप्रमाणे आज परतवडी ग्रामस्थ मंडळाचा महाप्रसाद आहे. त्याचप्रमाणे हरिजागराज भजनी मंडळ परतवडी, सिंधी खुर्द आणि भांडवली त्यांचा जागर आहे. आणि अन्नदात संध्याकाळी परतवडी ग्रामस्थ मंडळ. दुसऱ्या दिवसाची सेवा नंदकिशोर महाराज पवार निमसाकर 13/2/2026 ला. आणि कीर्तनाचं सौजन्य आहे सूर्यकांत पंढरनाथ शिंदे आणि दिलीप मारुती शिंदे. प्रवचनकार आहेत शिरंगेरी महाराज सोळशी सातारा. आणि सौजन्य आहे बाळासाहेब गणपत खांडे. हरिजागर आहे पाचवड लक्ष्मीनगर. विनायक अष्टविनायक गणेश मंडळ मठवस्ती यांच्याकडे विनाचा जागर आहे. आणि सकाळचे अन्नदाते परतवडी ग्रामस्थ मंडळ सकाळी. उद्या संध्याकाळचे अन्नदाते मंगल अप्पाजी ताटे, जनार्दन दगडू शिंदे, दादा पवार, सोपान शिंदे आणि नरसिंग शिंदे उद्याची. 14/2/2026 कीर्तनकार रामचंद्र महाराज राक्षे बारामती. सौजन्य आहे रामचंद्र कैलासवासी रामचंद्र बापू खांडे यांच्या स्मरणार्थ दीपक रामचंद्र खांडे गायधरा पुणे. प्रवचनकार आहेत लक्ष्मण महाराज शिंदे उगळेवाडी. सौजन्य आहे शिवाजी श्रीरंग खांडे. हरिजागर आहे श्रीपालवन. विना सुरज सराटे मित्रमंडळ मलवडी. अन्नदान शिवाजी साहेबराव पवार, दत्तात्रय राजीराम खांडे सकाळचं. आणि संध्याकाळी पोपट नानासो कदम, चंद्रकांत जगू चव्हाण, दशरथ बाबासो चव्हाण, नामदेव पंढरीनाथ माने दानवलीवाडी हे अन्नदाते. चौथ्या महाशिवरात्री दिवशी कीर्तनकार सागर महाराज पवार क्षेत्र माहुली सातारा. सौजन्य आहे मारुती गणपत खांडे. प्रवचनकार आहेत सावता महाराज शिंदे तेलदरा. त्यांचे सौजन्य आहे शंकर शेकोबा खांडे. विना व हरिजागर वारुगड पंचक्रोशी भजनी मंडळ. महाशिवरात्रीचे अन्नदाते शेवट दिवसभर दुर्योधन आबाजी फडतडे, संदीप काकासो जाधव, रवींद्र जयराम फडतरे, श्री अरुण भिकाजी खांडे व श्रीमती रंजना रघुनाथ पवार, श्रीमती मालन निकम. या दिवशी त्यांचा महाप्रसाद दिवसभराचा आहे. रविवारी 15/2/2026 रोजी कावड, आपली जी कावड आहे महादेवाची ती कावड मिरवणूक 10 ते 12 होणार. दक्षिणेचे तळे ते जागृतेश्वर मंदिर इथे भरून आणली जाईल ती वाजत गाजत. आणि दुपारी होमोहन दुपारी 12:30 पासून चालू होईल. दुपारी 2 वाजता 2 ते 4 जागृतेश्वर मंदिर ते भवानी मंदिर दिंडी प्रदक्षिणा निघणार. दिंडी प्रदक्षिणा. आणि त्याचप्रमाणे सकाळी ताल्याचे कीर्तन पाटे हरिभक्त परायण अनिल महाराज पाळले वारुगड कार्यक्रम हे आपले नियोजित कार्यक्रम आहे. धन्यवाद. रामकृष्ण हरी महाराज. महाराज तुमचं नाव सांगा पहिल्यांदा. गणपत खांडे. बरं, आता दादांनी सांगितलेलाच आहे इतिहास, पण अजून काय वेगळा इतिहास आहे आपल्या देवाचा? इतिहास म्हणजे मी सुरुवातीला इथं 1994 ला मला देवाने आलो. माझ्या सद्गुरूला पहिले घेऊन आलो. पिंडी काढल्या एका खाली.
ही नंदी भोरे होती ती नंदी पण काढलेली मागे आणून ठेव. बर. त्यातला मी मुंबईवरनं येऊन सगळी एक दिवसाचा कार्यक्रम शिवरायांचा करायचा. बर. असं 20 वर्ष मी केलं मुंबईवरनं. बर. त्याच्यानंतर मी सगळे संगोडी घेऊन सगळे चालू ठेवले. बर. आता एक सांगा, हा तुम्ही म्हणजे कसं मंदिराच्या अगोदरचा प्रवास, पण एक शिंगणापूरचं प्रति शिंगणापूर काय असं काय तो संदर्भ आहे महादेवाचा आणि शिखर शिंगणापूरचा आणि आपला संबंध मूळ काहीतरी आहे? शिंगणापूरचं देवस्थान इथंच होतं. बर. इथनं ती तिकडं बळीराजाला प्रश्न झाल्यामुळे तिकडे बळीराजा शिंगणापूरला गेले. बर. आणि ती बळी बळी 5-6 झाले ते थांबले. बर. आणि ते पिंड आपल्या शिंगणापूरची पिंड आणि हे पिंड शिंगणापूरची पिंड आणि ही पिंड दोन्ही एकसारखे आहेत. एकसारखे आहे. आणि हे मूळ पहिल्यांदा मूळ शिंगणापूरचं मूळ ठाण म्हणावं लागलं, नंतर मग तिथं तिथे गेले म्हणून तिकडे सांगितलं. धन्यवाद. ताई तुमचं नाव सांगा. माझं नाव पूजा योगेश खांडे. ताई आता हे सगळे कार्यक्रम आपले आहेत, भरगतचे कार्यक्रम होतात, खरं तर महिलांचा सहभाग असतो. कसा सहभाग असतो? भरपूर बाहेर गावावरून मुंबईवरून 4-4 दिवसाच्या सुट्ट्या घेऊन बायका येतात का तर हा देव प्रसन्न होतोय, पावतोय, मनाला आनंद देतोय. गावातून एवढ्या लांब एवढं देवस्थान एका ठिकाणी म्हणजे ह्याच्या आजूबाजूला एक काहीही नाहीये, तरी सुद्धा एवढ्या लांबून सगळे 4 दिवस इथं राहायला येत आहेत. खूप महत्वाची गोष्ट आणि आनंदाची गोष्ट आहे. आमच्यासाठी सुद्धा एक म्हणजे प्रसन्न वाटतं ना की 4-4 दिवस आम्ही इथं मुक्कामी राहतोय विदाऊट म्हणजे थंडी असो काही असो, मुलं वगैरे सगळे इथे राहून आनंदाने स्वयंपाक करून महादेवाच्या चरणी खूप छान वाटतं. हा सगळा महिलांचा सहभाग आहे. हा, खूप महिला सहभागी होतात. सगळ्या गोष्टी हाताने करणं वगैरे महादेवाला अर्पण करण्यासारखं आहे. खूप छान. आणि महादेव पावतोय ही मोठी गोष्ट आहे. म्हणजे तिथूनच. माझं नाव विठ्ठल ज्ञानू मोहिते. रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण हरी. महाराज तुमचं नाव सांगा आता पहिल्यांदा. विठ्ठल ज्ञानू मोहिते. बर. माझं गाव परतवडी. बर. आणि मी इथं महादेवाच्या मंदिरापाशी आज आलेलो आहे. पण पूर्वी या वेळेला मी रिटायर झालो. कशात नोकरीला होता तुम्ही? मी बीएसटी मध्ये. बर. हा. त्यावेळेला इथे एक चालत यायची आमच्या गावातून थोडीफार लोक ज्यांना हातपाय आहे चाला येते अशी लोक या ठिकाणी यायची. परंतु मग आम्ही इथल्या पुन्हा रिटायर झाल्यानंतर 1 वर्षाने माझ्या लक्षात आलं की आपण इथे जातोय. मग मी त्यावेळी ट्रॅक्टर घेतला. ट्रॅक्टर घेतल्यानंतर 3 दिवस त्यापूर्वी 3 दिवसाचा कार्यक्रम होता. आता 5 दिवसाचा केला. वाढवलाय. त्यावेळी मी फ्री मध्ये सेवा 3 दिवस आमच्या गावातून म्हणजे ज्यांना चाला येत नाही अशी लोक म्हातारी लोक सुरुवातीला ट्रॅक्टर मध्ये 3 दिवस मी आणल्यानंतर ते इथं चांगले ह्यानं उत्सव वाटला. हे वारवड पंच कमिटीचे मेंबर असणे समाधान वाटलं. ते मला काय म्हणले तुमचे पैसे किती द्यायचे ट्रॅक्टरचे. म्हणलं मी अजून मी 1 रुपया घेणार नाही. मी फ्री मध्ये सेवा केलेली आहे महादेवासाठी. बरं मग चालेल ठीक आहे, तुम्ही फ्री सेवा केलेली आहे ना. महाराज तुमचं नाव सांगा. मी अनिल महाराज पाडले वारवड उगववाडी. महाराज एक सांगा, खरं तर हे सगळं आपल्याला बघितल्यानंतर अजून काही कार्यक्रम वाढवावे ते किंवा कार्यक्रम बदल किंवा कसं म्हणजे ह्या लोकांना सांगता तुम्ही आता अनेक वर्षाची सेवा करता येतं. तसं बघायला गेलं तर आता बऱ्यापैकी कार्यक्रमामध्ये वाढ झालेलीच आहे. मुळात 2चा 3, 3चा 5 झालेला आहे. भरपूर झालेला आहे. शेवटच्या दिवशी जर बघायला गेलं तर शिंगणापूरला जशी यात्रा भरते तसा इथं प्रकार व्हायला लागलाय. म्हणजे गाड्या लावणं हे त्या सगळी गर्दी होणं, गच्च मंडप भरून बाहेर लोक तितकीच अशी असतात. खरं तर मग अशी आपण भाविकांच्याकडून देवाची माहिती, पारायणाची माहिती घेतलेली आहे. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे अन्नदान आपण म्हणतो ते अन्नदान कसं बनवलं जातं या ठिकाणी आलेलो आहोत. खरं तर मग अशी ताईने आपल्याला मानदेश भूषणशी बोलताना सांगितलं की आम्ही मुंबईवरून निघताना सर्व महिला म्हणजे एकत्र येत असतो, सर्वजण एकत्र येत असतो आणि महिलांची एकी कशी असती त्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. खरं तर आता आपण बघतोय ते प्रत्यक्ष लाडू बनवलेले आहेत. खरं तर आपण अनेक वेळेला बघतोय की लाडू बनवत नाहीत, तर नुसत्या कळ्या पाडल्या जातात किंवा एक त्याला एक वेगळा प्रकार आहे, अशा पद्धतीने लाडू बनवले जातात. खरं तर हे सर्व महिला आहेत, त्या आजी आहेत इकडं, खरं तर स्वयंपाक चवदार बनवणारे आचार्य आहेत. दादा तुमचं नाव सांगा पहिल्यांदा. माझं नाव मारुती चंद्र मोहिते. ताई तुमचं नाव सांगा. मारुती मोहिते. हे दोघं एकत्र जेवण बनवतो पारायणाचं. म्हणजे कशा कशाच्या पद्धतीचं जेवण असतं ते? जेवण म्हणजे कुठलं पुरी भाजी कसं? पुरी भाजी असते, नंतर लाडू असते, डाळ भात असतो, जे काय आहे नंतर खिचडी असते, असं वेगवेगळ्या आयटम. वेगवेगळे आयटम असतात, गुलाबजाम असतात, पुन्हा बासुंदी असते, पनीर असतं. म्हणजे आधुनिक पद्धतीचं सगळं जेवण आहे आणि ते तुम्ही सगळं आधुनिक पद्धतीत शिकलेलं आहे. म्हणजे महत्वाचं जे आहे खूप खूप छान राष्ट्रीय बनवलं असतं. दरवर्षी आणखी असतं. जेवढ्या वर्षापासून चालू झालं तेव्हा किती वर्ष झालं बनवत आहे?
10 वर्ष झाली. साधारण 10 वर्ष झाले. आणि हे आधुनिक आले ना सगळे पुरी भाजी, त्याच्यात तुम्ही मगाशी पनीर वगैरे सांगताय, हे बरं सगळं शिकला तुम्ही का ग्रामीण भागासाठी शिकून घ्यावं लागलं तुम्हाला? नाही की आम्ही भागासाठी आता शिकलो का ते चवदार झाले तिकडं वांगी भाजीपेक्षा? सगळं चौदा जेवण असतं. नाही म्हणजे वेगळं बनवण्याचं एक आयटम आहे पनीर वगैरे, असं अवघड आहे ना थोडंसं बनवणं. अवघड आहे ते कसं होतं, पण ग्रामीण भागापर्यंत भागात शिकलो. शिकले आणि ते पोचलेले आणि ते तुम्ही तयार केलेले. धन्यवाद. खरं तर आपण थेट या माळावर आलेलो आहोत आणि याच माळावर जागृतेश्वर देवाचे मंदिर आहे. खरं तर शिंगणापूरमध्ये जी पिंड असते तशी सेम पिंड, त्याच पद्धतीची पिंड आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. आणि याच माळावर लोकांनी इतिहास सांगताना पण ऐकलेलं आहे की दगडाचा खेळगा होता रानामध्ये या ठिकाणी, आणि त्या ठिकाणी 5 पिंड होत्या. तो इतिहास पण आपल्याला सांगितलेला आहे. आता आपण थेट मंदिरात आलेलो आहोत, जागृतेश्वर मंदिरात आलेलो आहोत आणि आपल्याला मंदिरातील दृश्य पाहावयास मिळत आहे. आपल्याला मंदिरातील दृश्य पाहावयास मिळत आहे. त्यानंतर आपल्याला मंदिराच्या बाहेर ज्या पिंड आहेत, त्या पिंडीचं नंदी आहे त्याचे दर्शन झालेलं आहे. आणि पुन्हा एकदा आपण मंदिर परिसरात आलेलो आहोत. आपल्याला मंदिर परिसर दिसत आहेत. महादेवाच्या कावडी जशा असतात गडू लावलेल्या तशा कावडी आपल्याला दिसत आहेत. पालख्याही पाहायला मिळालेल्या आहेत. आणि पुन्हा एकदा आपल्याला या देवाचं, जे माळरानावर देव होता त्या देवाचं दर्शन आपल्याला झालेलं आहे. शिंगणापूरसारखी प्रतिपिंड आहे तशी आपल्याला या ठिकाणी पिंडीचं दर्शन झालेलं आहे. खरं तर खूप मोठा इतिहास आपल्याला खंडेशवाडीकरांनी सांगितलेलं आहे. आणि ह्या मंदिरातील आपण दृश्य आता पाहतोय. या ठिकाणी शिवलीला अमृत पारायण आणि अखंड हरिनाम सप्ताह होत आहे. वीणापूजन आणि कलश पूजनाचा कार्यक्रम आपण पाहतोय. अगोदर अखंड हरिनाम सप्ताह सुरू होण्यापूर्वी कलश पूजन होत असते आणि कलश पूजनानंतर वीणापूजन होत असतो. त्यानंतर मग पंचपदीचा कार्यक्रम होत असतो आणि नंतर हरिपाठ आणि कीर्तन असा हा कार्यक्रम होत असतात. आपण दृश्य पाहतोय ते कलश पूजनाचे दृश्य आहे. परतवडीकर भाविक आणि खंडेचवाडीचे भाविक त्यांनी कलश पूजन केलेलं आहे. आणि आता वीणा पूजन आपण बघतोय. अखंडपणे हा वीणा असतो. आपण बघतोय वीणा पूजन झाल्यानंतर वीणाचं पूजन झालेलं आहे. आणि थेट आता आपण आलोय त्या हरिपाठामध्ये आलेलो आहोत. पंचपदी आपल्याला पाहायला मिळत आहेत. पंचपदी झाल्यानंतर हरिपाठ होत असतो. भाविक सहभागी झालेले आहेत आणि पंचपदीचा आपण कार्यक्रम पाहत आहे. खरं तर उल्हाड माळरानावर आज शंकराचं पिंड आणि महादेवाचं मंदिर आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. थेट आता आपण आलोय ते प्रवचनाचा कार्यक्रम सुरू आहे. पंडित जाधव महाराजांचा कार्यक्रम आपण ऐकतोय. प्रवचन त्यांचं सुरू आहे. ग्रामीण भागातील अध्यात्माची परंपरा खरं तर खूप लोकांनी कायमस्वरूपी टिकवलेली आहे आणि हीच परंपरा आपल्याला बघायला मिळत आहे. हे डोंगरावरची गावं आहेत. वारुगड म्हटलं का अनेक वाड्या येतात आणि त्या वाड्याने सुद्धा ही परंपरा जोपासलेली आहे. आपण थेट आता हरिपाठामध्ये आलेलो आहोत. खरं तर हरिपाठ म्हटलं की शाळकरी मुलं, विद्यार्थी, ग्रामस्थ, शेतकरी वर्ग हे सगळे सहभागी होत असतात. खरं तर त्याही पुढे जाऊन सांगायसाठी तर महिलासुद्धा वेगळ्या वेगवेगळ्या वयोगटातील आपल्याला महिलाही यामध्ये सहभागी झालेल्या दिसत आहेत. खरं तर विठ्ठल नामामध्ये हे सर्वजण दंग झालेले आहेत. आपण बघतोय ते हरिपाठामध्ये हे दंग झालेले भाविक आपल्याला दिसत आहेत. यामध्ये शाळकरी विद्यार्थी सुद्धा पाठीमागून आहेत. सर्व वयोगटातील हरिपाठामध्ये दंग झालेले आहेत. शाळेतली लहान लहान मुलंसुद्धा आपल्याला या हरिपाठामध्ये सहभागी झालेले आहेत. रंगदारपणे ही मुलं रंगमात झालेली आपण पाहतोय. गायन सुद्धा या मुलींनी अतिशय चांगल्या पद्धतीने केलेले आहे. या हरिपाठानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम झाला आणि महाप्रसादाचा कार्यक्रम झाल्यानंतर सुनील महाराज यादव निरडेकर यांची कीर्तन सेवा झाली. चला आपण त्यांची कीर्तन सेवा ऐकूया. आणि या कीर्तन सेवेसाठी परिसरातील भाविकसुद्धा मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहेत. तेही आपल्याला पाहावयास मिळत आहेत. सुनील महाराज यांची कीर्तन सेवा आपण ऐकूया. या कलियुगामध्ये त्वरित प्रसन्न होणारी जर देवता कोणती असेल
तर भगवान शंकरा एवढी भगवान शिवा एवढं बोहळा देव जगात कोणी राहिला नाही. माणूस बोहळ राहिलंय करा काय मुदलात तोटा कोणी येऊन देत नाही. माणूस सुद्धा बोहळ राहिलं नाही, पण एवढा देव तेवढा बोहळा आहे. म्हणून लवकर पावणारा, भक्ताच्या इच्छा लगेच पूर्ण करणारा, मात्र एकांतात राहणारा असा हा भगवान भोळा महादेव. आणि त्याच्या प्रांगणामध्ये माझ्यासारख्या पामराच्या वाटेला ही सेवा आली. तसं बघायला गेलं तर तुमच्यासारख्या ज्ञानी माणसाला शिकवण्या एवढा मी नक्कीच ज्ञानी नाही. काय म्हटलं मी? तुमच्यासारख्या ज्ञानी माणसाला शिकवण्या एवढा मी नक्कीच ज्ञानी नाही, पण 2 तास तुम्हाला मांडी मोडून देणार नाही एवढा ज्ञानी नाही. विठ्ठल